26 जानेवारी निमित्त मी मटण सुक्का बनवला होता। तर त्यासाठी मी मटण छान धुवून घेतलं, त्यामध्ये थोडंसं मीठ आणि हळद लावून छान कोट करून घेतलं। आता मी गॅसवरती एक पातेलं ठेवलं, त्यामध्ये थोडंसं तेल टाकून त्यामध्ये चिरलेला कांदा व्यवस्थित फ्राय करून त्यामध्ये मी मटण टाकलेलं आहे आणि त्यामध्ये आता थोडंसं पाणी टाकून मी त्याला छान असं शिजवून घेतलेलं आहे। आणि शिजवून घेतल्यानंतर आपल्याला हा एक मसाला तयार करून घ्यायचा आहे। त्यामध्ये मी धने पावडर टाकलेली आहे, मीठ, कांदा लसूण मसाला, थोडासा गरम मसाला म्हणजेच गोडा मसाला टाकलेला आहे। छान मिक्स करून घेतल्यावर मी त्यात थोडं पाणी टाकले आणि व्यवस्थित अशी पेस्ट करून घेतली। याला एक 5-10 मिनिटं आपण भिजत ठेवायचे। आता मी एका पॅनमध्ये आपण जो मसाला बनवला आहे तो टाकलेला आहे आणि तो व्यवस्थित परतून झाल्यानंतर आपलं मटण जे शिजत आलेलं होतं त्यामध्ये टाकलेलं आहे। त्याला सुक्कं होईपर्यंत आपल्याला शिजून द्यायचं आहे आणि अशा प्रकारे आपला मटण सुक्का झटपट बनून तयार आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका।